दैठणा पोलिसांची मोठी कारवाई, जुगार अड्ड्यावर छापा, 4.25 लाखांचा मुद्देमाल जप्त। जिंतूर परभणी तालुक्यातील दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध तिरट जुगार अड्ड्यांवर कारवाईचा धडाका सुरू असून पोलिसांनी एका धडक कारवाईत लाखो रुपयांच्या मुद्देमालासह 4 आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले आहे। कारवाईचा तपशील आणि घटनास्थळ मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दैठणा पोलिसांनी ही कारवाई केली। उमरी फाटा ते उमरी जाणाऱ्या रस्त्यावरील बाबळगाव शिवारात असलेल्या जय मल्हार हॉटेलच्या बाजूला मोकळ्या जागेत काही जण अवैधरित्या तिरट नावाचा जुगार खेळत होते। माहिती मिळताच पोलिसांनी अत्यंत सतर्कतेने या ठिकाणी छापा टाकला। जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण 3,85,190 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: रोख रक्कम 5,190 रुपये, मोबाईल 40,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल फोन, वाहने 3,40,000 रुपये किमतीच्या 5 मोटारसायकली। 5 जणांवर गुन्हा दाखल, 4 आरोपी ताब्यात। या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा 256/2026 नुसार महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमातील कलम 12 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या गुन्ह्यात एकूण 5 आरोपींचा समावेश असून त्यापैकी 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर एका फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत। पोलीस शौर्य पथक ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परिहार, पोलीस हवालदार 459, जाधव पोलीस शिपाई 205, धोत्रे आणि चालक पोलीस शिपाई 4016 अगाशे यांच्या पथकाने केली। अवैध धंदे करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा कडक इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे। ताज्या घडामोडींसाठी केवल न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।